नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलोय। शिक्षक अभियोग्यता परीक्षा अर्थात टेट परीक्षेची माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून टेट 2022 ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका, त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे। बघा कशा पद्धतीने काय दिलेलं आहे टेट परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने। परीक्षा परिषदेचं काय म्हणणं आहे ते आपण आता बघणार आहोत। सो तुम्ही सगळे रेडी असाल। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका। उमेदवार देणार असल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आपल्यासाठी या पुस्तिकेत देण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून ही पुस्तिका देण्यात आलेली। या पुस्तिकेमध्ये अजून काय म्हटलेलं आहे बघा। ही ऑनलाईन परीक्षा असून याच्यामध्ये वस्तुनिष्ठ परीक्षेचे स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत आणि बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील। यामध्ये अभियोग्यतेचे 120 प्रश्न 120 गुणांसाठी आणि बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न 80 गुणांसाठी। कालावधी असणारे 2 तासाचा अर्थात 120 मिनिटांचा। एकूण प्रश्नसंख्या असणारे 200, कमाल गुण असणारे 200 आणि कालावधी असणारे 120 मिनिटांचा। चला पुढे काय म्हटलंय त्यांनी बघूया। कृपया लक्षात घ्या काय म्हटलंय बघा। परीक्षेचे सर्व स्वरूप सर्वग्राही ओमनिबस असेल। प्रश्नपत्रिकेत कोणतेही विभाग व उपविभागात असणार नाहीत। याचा अर्थ पहिला प्रश्न सुरू झाला तर डायरेक्ट 200 प्रश्नांपर्यंत क्रमवार प्रश्न असतील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विभाग नसणार नाही, म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 असा कुठला विभाग असणार नाही। परीक्षेसाठी 120 मिनिटांचा अवधी आहे, तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी किमान साधारण 180 मिनिटे थांबावे लागणार आहे, ज्यामध्ये नोंद होणे, लॉगिंग करणं, व्यतिरिक्त प्रवेशपत्र गोळा करणं, सूचना देणं यासाठीचा लागणारा कालावधीसुद्धा समाविष्ट आहे। भाषिक क्षमता इंग्रजी असेल, भाषिक क्षमता मराठी असेल। व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या उमेदवाराने अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात अर्थात मराठी अथवा इंग्रजी किंवा उर्दू इंग्रजी यामध्ये उपलब्ध असणार आहेत। दिलेल्या 120 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणताही प्रश्न सोडवू शकतात। सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील। प्रश्नासाठीच्या 4 उत्तरांपैकी फक्त एकच अचूक उत्तर असणार आहे। उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे। उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करावयाचा आहे। उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल, त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून ग्राह्य धरलं जाईल। उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक नम्र विनंती आहे, 200च्या 200 प्रश्न तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे। तथापि उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अंदाज लावून उत्तर देणं टाळावं, पण जास्तीत जास्त अचूकतेचा निर्णय घ्यायचा आहे। कृपया लक्षात घ्या की पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार उदाहरणादाखल आहेत, सर्वसमावेशक नाहीत। प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील। शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील। काही नमुना प्रश्न आपल्याला खाली देण्यात आलेले ते बघूया। उदाहरणार्थ सॅम्पल क्वेश्चन त्यांनी दिले बघा तुम्हाला अंदाज येण्यासाठी। उदाहरणार्थ 42 + 73 137। खालील प्रत्येक प्रश्नात एक संख्या दिलेली नाही, त्या न दिलेल्या संख्येच्या जागी प्रश्नचिन्ह दर्शवले आहे। तुम्हाला 1, 2 आणि 3, 4 या पर्यायांपैकी कोणते उत्तर प्रश्नचिन्हांच्या जागी येऊ शकते ते शोधायचं आहे। एक उदाहरण त्यांनी दिले गणिताचं 42 + 73 = 137 अधिक 137 बरोबर किती। तर तुम्हाला हे जे दिलेले आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे सॅम्पल क्वेश्चन आहेत। लक्षात ठेवा हे सगळे नमुना प्रश्न आहे, हेच प्रश्न येतील असं नाही। याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला हे सुद्धा प्रश्न या टाईपचे येऊ शकतात। याच्या व्यतिरिक्त जे प्रश्न प्रकार आहेत, उदाहरणार्थ जर एका लिंबाची किंमत 10 पैसे तर 6 लिंबांची किंमत किती पैसे, असे एक उदाहरण तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे हे गणिताच्या संदर्भात। त्यानंतर काही प्रश्न बघा, काही मोठा प्रश्न कशा प्रकारचा आहे गणितामधला। खालीलपैकी डावीकडील पहिल्या स्तंभात नाव आहे, पत्त्याचं संयोजन दिलेलं असून त्यानंतर 1, 2, 3 ह्या स्तंभाखाली प्रत्येकी अशी 3 संयोजने दिली आहेत। तुम्हाला पहिल्या स्तंभात दिलेल्या संयोजनाच्या हुबेहूब सारखे संयोजन शोधायचे आहे। ते संयोजन असणाऱ्या स्तंभाचा क्रमांक हे उत्तर आहे। हे सर्वच संयोजने वेगवेगळे असतील तर उत्तर 4 आहे। आता तुम्हाला काय दिले बघा, S. R. भट 36 बोरा स्ट्रीट,
एस आर्बर्ट 63 बोरा स्ट्रीट बॉम्बे, एस आर्बर्ट 36 बोरा स्ट्रीट, एस आर्बर्ट 36 बोरा स्ट्रीट, नन ऑफ द अबोव. तर या पद्धतीने तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार 1 2 3च्या स्तंभाखाली प्रत्येकाशी 3 संयोजने दिलेली आहेत. तुम्हाला पहिल्या स्तंभात असलेल्या संयोजनाच्या हुबेहूब सारखे संयोजन म्हणजे एस आर्बर्ट 36 बोरा स्ट्रीट बॉम्बे 400096 असं तुम्हाला शोधायला लावलेलं आहे. तर तसा पर्याय तुम्हाला दिसतोय का, तर तो तुम्हाला बघायचा आहे आणि त्यानुसार उत्तर शोधायचं आहे. या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये गणितामध्ये येणार आहेत, बुद्धिमत्तेमध्ये येणार आहेत. नंतर पुढील प्रश्नात शब्द किंवा नावाची इंग्रजी मुळाक्षराक्रमाने रचना केल्यानंतर कोणता शब्द शेवटी येईल अशा प्रकारचा प्रश्न असेल. इंग्रजीमध्ये ॲप्रोप्रिएट वर्ड तुम्हाला चूज करायचं आहे तसे प्रश्न आहेत. काही डायरेक्शन दिलेले आहेत. असे प्रश्नांचे स्वरूप तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही मला 99 21 870 820 वर संपर्क करा. ही PDF तुम्हाला शेअर करतो किंवा तुम्ही MSCEच्या वेबसाईटवर जा. ही PDF तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पुढील प्रश्नात वाक्याचे 3 भाग पाडलेले आहेत. व्याकरण रचनेच्या किंवा भाषेच्या दृष्टीने वाक्य सदोष असल्यास कोणत्या भागात दोष आहे ते तुम्हाला तो पर्याय क्रमांक निवडायचा. उदाहरणार्थ इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात. तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. स्वतःची सर्व कामे करणाऱ्याला काय म्हणतात असा एक प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर बुद्धिमत्ते कशा प्रकारचे प्रश्न आहे बघा. यामध्ये तुम्हाला त्यांनी काही प्रश्न आकृती दिलेली आहे, उत्तर आकृती दिलेली. यामध्ये 3 प्रश्नावलीतील आकारांची सारखीच गुणवैशिष्ट्ये सामायिक करणारा उत्तर म्हणून सुचवलेला आकार ओळखा. मग इथे आकार दिलेले आहेत, तुम्हाला योग्य आकार ओळखायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. काही ॲप्लिकेशन बेसवरचे प्रश्न आहेत बघा. जर तुमच्या वर्गातील एक नियमित विद्यार्थी अनपेक्षितपणे पद्धतीने वर्तन करू लागला तर तुम्ही काय कराल. तर हे ॲप्लिकेशन बेसवरचे प्रश्न आहेत बघा, अभियोग्यतेच्या संदर्भातले. बरोबर आहे की नाही. एका शिक्षकाचे त्याच्या वर्गासोबतच्या प्रभावी आंतरवैयक्तिक संभाषणासाठी इंटरनल कम्युनिकेशनसाठी काय आवश्यक आहे. तर इथे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. ते योग्य पर्याय निवडायचा आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. जर टॉप्स या शब्दातील अक्षरांची 0 पासून सुरू होणारा एक अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार करण्यासाठी फेररचना केली तर शेवटचे अक्षर तुमचं उत्तर असेल. अशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. 22 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. ही PDF तुम्हाला MSCEवर बघायला मिळेल. आता या ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण बघूया. ही परीक्षा कशी असणार आहे तर ही परीक्षा ऑनलाईन म्हणजे संगणकावर घेतली जाईल. भाषिक क्षमता इंग्रजी व मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या विद्यार्थ्यांनी जे निवड केलेले अर्ज भरताना त्या संदर्भातलेच उपलब्ध विषय त्यांना असणार आहेत. द्विभाषी माध्यमात असणार आहेत. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. विद्यार्थ्यांना माऊस क्लिक करायचा आहे, योग्य पर्याय निवडायचा हे मी तुम्हाला वरतीच सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याच प्रश्नाचे उत्तर म्हणून समजले जाईल. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास अंतिम मूल्यांकनासाठी तेव्हाच विचारात घेतले जाईल ज्यावेळेस, हे वाक्य महत्त्वाचे, ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर सेव्ह केलं असेल, नेक्स्ट केलं असेल, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्टवर क्लिक करून उत्तर दिले असेल. सेव्ह, नेक्स्ट, मार्क फॉर रिव्ह्यू किंवा नेक्स्ट. सर्व्हरमध्ये घड्याळ लावलेला असेल. तुमच्या संगणकाच्या पटलावरच्या उजव्या कोपऱ्यातील उर्वरित वेळ दर्शविणारा टायमर पूर्ण करण्यासाठी शिल्लक राहिलेली वेळ दाखवेल. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला किती पटकन उत्तरं सोडवायची आहेत. जेव्हा घड्याळाची वेळ संपेल तेव्हा परीक्षा आपोआप बंद होईल. तुम्हाला स्वतःहून परीक्षा संपवण्याची व थांबवण्याची आवश्यकता नाही. स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्वेश्चन पॅलेट दाखवले जाणार असून ते खालीलपैकी चिन्ह वापरून प्रत्येक प्रश्नाची स्थिती दाखवेल. याचा अर्थ असा होईल की असं जर दिलेलं असेल तर याचा असा अर्थ होतो की तुम्ही अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. याचा अर्थ होतो तुम्ही प्रश्नांपर्यंत पोहोचला नाहीत. लाल रंगाचा अर्थ होईल की तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलं नाही. हिरव्या रंगाचा अर्थ असा होतो की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दर्शवलं आहे. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही परंतु या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खूण केलेली आहे जांभळा रंग. आणि जांभळा रंग आणि प्लस असा हिरवा डॉट जर असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तर दिलेलंच आहेत आणि पडताळणीसाठी सुद्धा त्यावर खूण केली आहे. म्हणजे आपल्यासाठी हा 5वा पर्याय ऑप्शन बरोबर असणार आहे. तुम्ही माऊसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एकदा परीक्षेला गेलात की तुम्हाला हे लक्षात येईल.
पडताळणीसाठी खून केल्याची स्थिती हे स्मरण देते की तुम्ही हा प्रश्न पुन्हा पाहण्याचे ठरवले आहे. जर केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले असेल तर अंतिम मूल्यांकनामध्ये हे उत्तर गृहीत धरले जाईल. जरी तुम्ही ते रिव्ह्यूसाठी ठेवलेलं असेल तरी ते तुमचं उत्तर गृहीत धरलेलं आहे. उत्तर दर्शवण्यासाठी पर्याय निवडायचा असाल तर तुम्ही खालीलपैकी काय करू शकतात बघा. थेट त्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी पटलाच्या उजवीकडील प्रश्नतालिकेमध्ये त्या क्रमांकाच्या प्रश्नावर क्लिक करा. लक्षात राहू द्या की पर्याय निवडल्यास तुमचे चालू प्रश्नाला दर्शवलेले उत्तर सुरक्षित केले जात नाही. चालू प्रश्नाचे उत्तर सेव्ह करण्यासाठी सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. क्रमाने पुढच्या प्रश्नाकडे जा. चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी पडताळणीसाठी खून करण्यासाठी मार्क रिव्ह्यू आणि नेक्स्ट करा आणि पुढच्या प्रश्नाकडे जा. तुमचे उत्तर निवडण्यासाठी दिलेल्या पर्याय बटनांपैकी एका पर्याय बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचे उत्तर बदलण्यासाठी दुसऱ्या अपेक्षित पर्याय बटनावर क्लिक करा. तुमचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट अँड क्लिक करावं लागेल. निवडलेलं उत्तर तुम्हाला नको आहे तर पुन्हा क्लिक करा. क्लिअर रिस्पॉन्सवर बटनावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. आणि मार्क आणि रिव्ह्यू आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाचं केलेलं मार्क रिव्ह्यू हे उत्तर ते अंतिम मूल्यांकनामध्ये ग्राह्य धरलं जाईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर बदलण्यासाठी तुम्हाला उत्तर बदलायचं असेल तर प्रथम प्रश्न निवडावा लागेल. नंतर नवीन उत्तरावर क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट करा. सुरक्षित केलेले प्रश्न उत्तर दर्शवण्यासाठी पडताळणीसाठी खुले केलेले प्रश्न खून केलेले प्रश्नच केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील. एक तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट केलं पाहिजे किंवा मार्क अँड रिव्ह्यू केलेलं असेल आणि नेक्स्ट म्हटलं असेल तरच तुमचं उत्तर गृहीत धरलं जाईल. परीक्षांताना परीक्षा प्रशासकाच्या सूचना पाळणं गरजेचं आहे. सर्व नियमांचं पाळणं गरजेचं आहे. गैरवर्तणूक केल्यास अप्रामाणिक वर्तन केल्यास सदर विद्यार्थी अपात्र ठरवला जाईल. केवळ परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षार्थी परीक्षा प्रशासकांना त्यांच्या शंका व प्रश्न विचारू शकतात. एकदा का परीक्षा सुरू झाली तर तुम्हाला कुठलाही शंका विचारता येणार नाही. 120 मिनिटं संपल्यानंतर तुम्हाला एकही प्रश्न सोडवता येणार नाही कारण ती परीक्षा आपोआप क्लोज झालेली असेल किंवा तुम्हाला उत्तरांची पडताळणी केली जाणार नाही. परीक्षार्थीने सबमिट बटन क्लिक केले नसले तरी तिच्या उत्तरांना संगणक प्रणाली आपोआप सुरक्षित करेल यामध्ये काही शंका नाही. कृपया लक्षात घ्या प्रत्यक्ष परीक्षेची वेळ संपल्याशिवाय परीक्षार्थ्यांना पेपर अंतिमतः सबमिट करू दिले जाणार नाही. एकदा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थ्याने कीबोर्डच्या कुठलाही बटन कीवर क्लिक करायचं नाही ज्यामुळे परीक्षाच बंद होईल. तुम्हाला फक्त माऊस वापरण्याचा अधिकार दिलेला आहे. सर्वसामान्य सूचना काय काय आहेत? कृपया प्रवेशपत्रावर दर्शवलेले दिनांक रिपोर्टिंग वेळ परीक्षा स्थळाचा पत्ता नीट लक्षात ठेवा. तुम्ही ऑनलाईन परीक्षेच्या केंद्राची निश्चिती करण्यासाठी एक दिवस अगोदर केंद्रावर निश्चित करू शकता जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्ही लवकर पोहोचू शकाल. तुमचा नवीनतम फोटोग्राफ चिकटवलेले प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षास्थानी आणायचे आहे. शक्यतो तोच फोटो आणा जो तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेला असेल. परीक्षा केंद्रावर तुम्हाला परीक्षा प्रशासक व MSCE महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एज्युकेशनचे प्रतिनिधी सूचनांचे काटेकोर पालन करायचे आहे. तुम्ही जर सूचनांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला अपात्र समजलं जाईल. कॅल्क्युलेटर गणकयंत्र घड्याळ स्मार्ट वॉच पुस्तके वह्या लिखित कागद सेल फोन इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरता येणार नाही त्या कालावधीमध्ये. सगळ्यांना माहिती आहे. कृपया आपल्यासोबत नवीनतम फोटो चिटकवलेले प्रवेशपत्रच आवश्यक आहे. त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो आपण बघूया बघा. मूळ स्वरूपातील फोटो ओळख जसे की पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र त्याच्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा लोकप्रतिनिधीच्या सहीचे अस्सल लेटर हेड वरील फोटो ओळखपत्र मान्यताप्राप्त महाविद्यालयाने दिलेले ओळखपत्र चालू वर्षासाठीचं असेल तर गृहीत धरलं जाईल. आवेदनपत्रावर असणारे नाव आणि ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवारांनी दिलेले असते फोटो ओळखपत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणारे असावे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले मधले अंतिम नाव बदलले आहे त्यांनी याची खास दखल घ्यायची. जर आवेदनपत्रावरील फोटो परिचय पत्रावरील नावात काही फरक असेल
तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. कृपया लक्षात का, रेशन कार्ड व वाहन चालक शिकाऊ परवाना या परीक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही. तुम्ही रेशन कार्ड घेऊन गेलात आणि तुम्ही जर ड्रायव्हिंग लायसन ते पण लर्निंग लायसनचं घेऊन गेलात तर त्याला पुरावा म्हणून गृहीत धरलं जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना आणि विवाह प्रमाणपत्र शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसू दिले जाईल. वरती चुकी केलेली असेल तरी तुम्ही तुमचं राजपत्रित अधिसूचना विवाह प्रमाणपत्र बरोबर घेऊन जायचं आहे. बायोमेट्रिक डाटा अर्थात अंगठ्याचा ठसा फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटाच्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय जुळतो अथवा जुळत नाही MACEचा असेल, उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास सत्यता पडताळणीस कोणीही विरोध करणार नाही. ज्याने बायोमेट्रिक्स विरोध केला त्याची उमेदवारी रद्द केली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, जर बोटांवर कुठलाही थर असेल, शाई मेहंदी रंग लावला असेल, धुवून काढा. परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेलेला असेल याची खात्री करा. बोटांना मळ धूळ लागली असेल तर बोटं धुवून घ्या. हातांची बोटं सुकली आहेत का याची खात्री करा. दोन्ही हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करा. जर बोट ओलसर असतील तर बोट पुसा. ठसा घेतलेल्या जाणाऱ्या अंगठ्याला जर जखम मार लागला असेल तर त्वरित परीक्षा केंद्रावर संबंधित अधिकाऱ्यास कळवा. या मुद्द्यांचे पालन करण्यास उमेदवार असमर्थ ठरला तर अशा उमेदवाराला परीक्षेस बसू दिले जाणार नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची सूचना आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेल्या उत्तरांचे इतर परीक्षार्थ्यांच्या उत्तरांबरोबर उत्तरांच्या सारखेपणासाठी विश्लेषण केले जाईल. यासाठी अवलंब केलेल्या विश्लेषण प्रक्रियेतून जर उत्तरांची अदलाबदल केल्याचा तुम्ही प्राप्त केलेले गुण व्हॅलिड नसल्याचा निष्कर्ष आल्यास तुमची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. कोणी विद्यार्थी कॉपी करताना, सहाय्य घेताना, देताना न शोभणारी गैरवर्तणूक करताना आढळला तर त्यांच्या उत्तरांची तपासणीच होणार नाही. अशा विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. तुम्ही स्वतःसोबत एक बॉल पॉईंट पेन आणायचा आहे. बॉल पॉईंट त्याच्यामध्ये बॉल पॉईंटच आणायचा आहे. तुम्ही स्वतःचे व्यक्तिगत इंक स्टॅम्प पॅड निळा किंवा काळा सोबत आणू शकतात. एक कागद तुम्हाला दिला जाईल त्यावर तुम्ही कच्चे काम करू शकतात किंवा उत्तर निवडण्यापूर्वी पुन्हा एकदा पडताळणी करावयाच्या प्रश्नांचे क्रमांक लिहू शकतात. परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद तुम्हाला सुपरवायझरकडे जमा करावे. परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णतः नाकारण्यात येणार नाही, ज्याचा परिणाम चाचणी वितरणावर किंवा निकाल तयार करण्यावर होऊ शकतो. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेवरून दुसऱ्या जागेत हलवणे, परीक्षेस विलंब होणे गृहीत आहे. पुन्हा परीक्षा घेणे याबाबतचा निर्णय परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या मंडळाचा निर्णय अंतिम असेल. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणीही दावा करू शकणार नाही. या विलंब झालेल्या प्रक्रियेस उमेदवार जर हलण्यास तयार नसेल आणि परीक्षा प्रक्रियेस मदत करण्यास तयार नसेल तर अशा विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही, त्यांना परीक्षेस बसू दिलं जाणार नाही. जर परीक्षा एकाहून अधिक सत्रात घेतली गेली तर वेगवेगळ्या सत्रात वापरलेल्या प्रश्न मालिकांच्या काठिण्य पातळीवरील किंचित फरकांशी जुळवून घेण्यासाठी विविध सत्रातील प्राप्तकांना इक्वेट केले जाईल. जर नोड क्षमता कमी असेल किंवा एखाद्या केंद्रावर कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत काही तांत्रिक बिघाड घडला तर एकाहून अधिक सत्रांची आवश्यकता निर्माण होऊ शकते. अपंग व्यक्तींनी PWD त्यांच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परीक्षेच्या 30 मिनिटं आधी अर्धा तास अगोदर चाचणी केंद्र प्रशासकांशी संपर्क साधायचा आहे. कृपया नोंद घ्या. सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत, सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. एक परीक्षार्थी केवळ एकदाच परीक्षा देऊ शकतो. एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. एकापेक्षा अधिक प्रवेशपत्र प्राप्त झाले असतील तर तुम्ही प्रवेशपत्रावर दिलेल्या दिनांक आणि वेळेनुसार केवळ एकदाच परीक्षा देऊ शकतात. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकलेला होता आणि फॉर्म जरी चुकला होता तुम्हाला एकच प्रवेशपत्र आणि एकच परीक्षा दिली जाणार आहे. 4 प्रवेशपत्र आले म्हणून 4 वेळा परीक्षेला गेलात तर तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाईल. तुम्ही एकच वेळा एकाच सत्रात परीक्षा देऊ शकतात एकाच प्रवेशपत्रावर. ही फार महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे
परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती किंवा संपूर्ण भागांमध्ये उघड करणं, प्रकाशित करणं, पुन्हा निर्माण करणं, ट्रान्समिट करणं, जमा करणं, प्रसारण करणं यासारख्या गोष्टी जर केल्या तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. भरती प्रक्रियेतील कोणत्याही वेळी परीक्षार्थीद्वारा खोटी माहिती जर उपलब्ध झाली, नियमांचं उल्लंघन झालं तर अशा विद्यार्थ्याला अपात्र घोषित केले जाईल आणि त्याला भरती प्रक्रियेमध्ये परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्ट MSCEने सांगितलेलं आहे. आणि जर कधी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात अशी गोष्ट लक्षात आल्यास अशा उमेदवाराला परीक्षा प्रक्रियेतून भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या सूचना तुमच्यासाठी होत्या. सोशल डिस्टन्सिंगच्या संदर्भातल्या काही सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत. मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, बाकी हे सगळं दिलेलं आहे. आणि शेवटी म्हटलेलं आहे विश यू गुड लक. तर तुम्हाला सगळ्यांना ह्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती पुस्तिका तुम्हाला हवी असेल तर 9921 870 820 वर मला संपर्क करा किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊन सुद्धा ही माहिती पुस्तिका काढू शकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. रोज रात्री आपलं 9 ते 10 फ्री लेक्चर्स चालू आहे. आज 9:15ला लेक्चर होणार आहे महत्त्वाच्या प्रश्नांवर. परवा मानसशास्त्र, काल आपण विज्ञान, आज राज्यघटनेचे प्रश्न घेणार आहोत. सो हे सगळे फ्री लेक्चर्स आहेत. सो धन्यवाद, थँक्यू. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि सगळे लेक्चर्स फ्रीमधले लेक्चर्स बघा. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू.